मी अरुण घोडके. शिवचिंतन. महाराष्ट्रामध्ये संत परंपरेचा उदय 13व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणजे यादवांच्या राजवटीमध्ये झाला. यादव राजे वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. सर्व लोकांचे आचरण त्यांनी बहुतांशी विचार करूनच त्यांचे आचरण चालू होते. शंकराचार्यांच्या मायावादी अद्वैतवादाची छाप महाराष्ट्रातील बुद्धिवंतांच्यावरती पडली होती. वैदिक परंपरेचे पुनरुज्जीवन करणारे टीकाग्रंथ विज्ञानेश्वर, हेमाद्री, श्रीधर, बोबदेव इत्यादी पंडितांनी लिहिले होते. ज्योतिष, गणित, वैद्यक, संगीत इत्यादी लौकिक विद्याकला यावरही ग्रंथनिर्मिती होत होती. हे सारे भांडार संस्कृतमध्ये होते. 13व्या शतकाच्या अखेरीस ज्ञानेश्वरी, नामदेवांनी आणि 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज, रामदास स्वामी अनेक संतांनी ऐतिहासिक कामगिरी वारकरी पंथ आणि रामदासीय संप्रदाय यांच्याद्वारे यशस्वीपणे पार पाडली. तत्कालीन मतामतांच्या गलबल्यात आणि विधिनिषेधांच्या जंजाळातून सापडून भ्रांतचित्त झालेल्या विद्वानांना, उच्चवर्णीय पंडितांना धर्माचे खरे रहस्य संतांनीच समजावून दिले आणि अज्ञ व मूढ समाजाच्या धर्म जीवन सत्ता संतांनीच उच्च व उदात्त विचारांची बैठक मिळवून दिली. शिवाय आचरण व उपदेश या साधनांच्या द्वारा विचार, भावना, कृती यांच्या एकात्मतेवरती भर देऊन संतांनी सामाजिक नीतींचे संवर्धन केले. हे संतांचे महान सामाजिक कार्य होय. उदात्त विचार व विशुद्ध आचरण यामुळे निर्माण झालेले लोकांचे मनोबलच स्वराज्य स्थापनेला, स्वराज्य रक्षणाचा पुरुषार्थ गाजवताना वेळोवेळी उपयोगी पडले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.